हा जो पूर्ण दुसरा दक्षिण दिग्विजयाचा आपण जो भाग करतोय ना विराज, ह्याच्यामध्ये ना तुला सतत जाणवून येईल की महाराजांच्या स्वभावाचे खूप वेगळे वेगळे पैलू ह्याच्यातनं आपल्याला दिसणार आहेत. आपल्या माणसांचं मग भले ते कधी कधी आपले वैरी असतील तरी सुद्धा त्यांचं भलं कसं व्हावं, त्यांना पुन्हा एकदा चान्स कसा द्यावा, हे महाराजांनी कसं केलं हे आपल्याला ह्या आता मी सांगेन त्या उदाहरणातून दिसून येईल. एक मिनिट, तू काय म्हणतोय की वैऱ्यांचं भलं कसं व्हावं? हो, जरी एखादा माणूस वैरी असेल आपला, पण त्याला आपण एखादा चान्स देऊन पाहूया. शिवाजी महाराजांनी ह्या डचांना जी गोष्ट सांगितली ती गोष्ट ऐकली की आपल्या मनामध्ये इतका अभिमान भरून येईल ना की असं वाटेल की अरे, वेळेच्याही पुढे जाऊन विचार करणारा हा राजा आहे. असं काय झालं प्रसंग तो? अशा वातावरणामध्ये गेल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांना ते ठिकाण फारच आवडले. सभासद बखरीमध्ये म्हणतो की शिवाजी महाराजांना असं वाटलं की हे दुसरं कैलासच, वा, इतकं सुंदर दक्षिणेतलं कैलास असं महाराजांना वाटलं. आणि महाराजांना अक्षरशः त्यावेळेला असा विचार मनात आला की श्रींना म्हणजे महादेवाला आपला देह अर्पण करावा आणि आपलं शिरकमल त्याच्या चरणी व्हावं. विजयराव देशमुखांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच काळामध्ये महाराजांनी एक अभंग रचला असा. काय बोलतो? हो, आणि शिवाजी महाराजांनी रचलेला अभंग. हो, कारण विजयराव देशमुखांना सरस्वती महाल म्हणून तंजावरला जी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये एक हस्तलिखित अभंग मिळालेला आहे. आज आपण म्हणतो की इंग्रजांची, अमेरिकेची, पाश्चात्य लोकांची, युरोपियनांची संस्कृती म्हणजे केवढी तरी पुढारलेली होती. हे डच, फ्रेंच, इंग्रज हे त्या काळामध्ये ह्या गुलामगिरीचा व्यवसाय अगदी उघडपणे करायचे. पहिला गुलामगिरी विरुद्धचा कायदा हा 1833 साली आला. त्याच्या कित्येक वर्ष, जवळजवळ 120-130 वर्ष आधी आपल्या राजांनी गुलामगिरी विरुद्धचा कायदा केला होता. नमस्कार, हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. याच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय अर्थातच कर्नाटक स्वारी. महाराजांनी ती कर्नाटक स्वारी का केली, त्याच्या मागे त्यांचं उद्देश काय होतं, त्यांच्याबरोबर ह्या स्वारीमध्ये कोण कोण होतं आणि ही स्वारी त्यांनी कुठल्या टाइमला व्यवस्थित निवडली, हे सर्व आपण मागच्या एपिसोडमध्ये डिस्कस केलं. तो एपिसोड जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक वरती आहे, ते क्लिक करून तो एपिसोड पाहून मग ह्या एपिसोडला नक्की या. तो सुयोग, आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की महाराज भागानगरमध्ये आले. कुतुबशहानी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सरदारांचा मानपानही केला. भागानगरमध्ये ते ऑलमोस्ट 1 महिना राहिले. हा 1 महिना म्हणजे मोठा कालावधी झाला. महाराजांनी तेव्हा तिथे काय काय केलं? तर दक्षिण दिग्विजयाबद्दल बोलण्याच्या आधी आणि त्याचे सगळे तपशील या दुसऱ्या भागात देण्याच्या आधी मला एक गोष्ट आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना सांगायची ती अशी आहे की हा पूर्ण जो आपण जे काही 2 भाग केलेले आहेत ह्याच्यामध्ये कुठेच आपण व्यंकोजी राजांचा उल्लेख केलेला नाहीये आणि तो आम्ही जाणून बुजून टाळलाय. कारण ह्या व्यंकोजी राजांच्या पूर्ण गोष्टीवरती आपण एक 3रा भाग करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही व्यंकोजी राजे यांनी तंजावरचं राज्य कसं मिळवलं आणि व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराज यांची भेट कशी झाली याच्याबद्दल सगळे तपशील ऐतिहासिक संदर्भांसहित देणार आहोत. ह्या एपिसोडची सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडंसं एक क्विक रिव्हिजन करूया. नक्की. मागच्या पूर्ण एपिसोडमध्ये आपण महाराज भागानगरला गेले हे नक्कीच पाहिलं आणि त्याच्याबरोबर महाराजांनी तिकडे गेल्यानंतर कुतुबशहाबरोबर काय तह केले किंवा त्या तहाची कलम काय होती हे कुठल्याही संदर्भामध्ये दिलेलं नाही. म्हणजे कुतुबशहाच्या संदर्भातही नाही किंवा शिवाजी महाराजांच्याही ऐतिहासिक संदर्भांमध्ये ह्याचा उल्लेख नाही. ह्याबद्दल आपल्याला काही उल्लेख मिळतात ते नेहमीप्रमाणेच इंग्रजांच्या साधनांमध्ये. अच्छा. त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने जी काही महत्वाची कलम होती ती दिलेली आहेत. ती आपल्याला 2 महत्वाची कलम दिसतात. एक म्हणजे मिर्झा मोहम्मद अमीन म्हणून कुतुबशहाचा एक सरदार होता. त्याच्याबरोबर शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी 1000चं घोडदळ आणि 4000चं पायदळ असं कुतुबशहा आपल्याकडून शिवाजी महाराजांना सैनिकी बळ देतील. हे एक कलम होतं. आणि दुसरं जे आपल्याला कलम दिसतं ते आहे की दिवसाला शिवाजी महाराजांना जेवढे दिवस ही कर्नाटक स्वारी चालू आहे तेवढे दिवस 3000 होऊन एवढे कुतुबशहाकडनं देण्यात येतील. ह्याचा पुसटचा उल्लेख जेदे शकावलीतही आहे आणि सभासद बखरीतही आहे, पण स्पष्टपणे हे सगळं जे इंग्रजांनी जसं लिहिलंय तसेच्या तसं कुठेही लिहिलेलं नाही. तर ही साधारण झाली आपली पार्श्वभूमी. आता महाराज 1 महिना का थांबले? महाराजांकडे आपल्याला नेहमी पाहताना कळतं की महाराज कुठेही कधी वेळ वाया घालवत नसत. उगाच म्हणजे 1 महिना आपला काहीतरी मनोरंजन चाललेलं आहे, समारंभ महाराज अटेंड करतायत असं करण्यात महाराजांनी उगाच वेळ कधीच घालवला नसता.
पुन्हा एकदा हे करण्यामागे महाराजांचे काय उद्देश आहेत हे मेहेंदळे काकांनी विचार करून सांगितलेलं आहे. काय म्हणतात काका? सो काकांनी असं सांगितलंय की नैऋत्य मॉन्सून म्हणजे अर्थातच नैऋत्य पर्जन्य म्हणजे साऊथ वेस्ट कडनं जो पर्जन्याचे जे आपले वारे वाहतात त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा त्या पश्चिम किनारपट्टीवरती पाऊस पडतो. बरोबर, आपण थोडेसे भूगोलात शिरतोय इतिहासातनं. ही सगळी जी कोकण किनारपट्टी असते ह्याच्यामध्ये साधारण जून पासून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हा पावसाळा येत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या काळामध्ये इथल्या सगळ्या मोहिमा बंद असायच्या. बर. पण आपण जर चेन्नई किंवा कोरमंडेला किंवा आपण जे तिकडचा काही भाग पाहिला, मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती याच्याबद्दलची, त्या भागामध्ये नेमका या काळात पाऊस पडत नाही. ओके. त्याच्यामुळे त्या काळात जर इकडे सैनिकी मोहिमा काढल्या तर त्याला तुम्हाला, कारण पाऊस हा खूप मोठा अडथळा आहे ना कुठल्याही मोहिमेसाठी. आपण पाहिलं होतं की म्हणजे ज्यावेळेला आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य समर पाहिलं त्यावेळेला आपण अभ्यासलं की औरंगजेबाच्या सैन्याची वाताहत सगळ्यात जास्त झाली असेल तर ती पर्जन्य काळात. हो. महाराणी ताराबाईंनी आपल्या सगळ्या किल्लेदारांना सांगितलं होतं की पर्जन्य काळापर्यंत किल्ले लढवावेत. का तर पर्जन्य हा अजून एक मित्र आहे मराठ्यांचा. बरोबर, म्हणजे पर्जन्य काळामध्ये मराठ्यांचाच काय, कोणी अजूनही तसाच धडाडीचा सेनानी असेल तर त्याच्यासाठी त्याचा पर्जन्य हा मित्र आहेच. मग आता हे जे नैऋत्य मॉन्सून किंवा नैऋत्य पर्जन्य आहे ह्याचा फायदा महाराष्ट्राला होतो पण चेन्नई किंवा या दक्षिण भागातल्या प्रांतांना होत नाही. आणि महाराजांनी ह्याचा विचार करून ही मोहीम या काळामध्ये मे जून जुलैच्या वेळात काढावी हा विचार केलेला आहे. म्हणजे मेहेंदळे काकांनी ह्याला एक अतिशय उत्कृष्ट युद्धाचा नमुना अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये मांडलेला आहे. सो ह्या कारणासाठी महाराज तिथे 1 महिना थांबले, कारण महाराजांना माहिती होतं की आपल्याला थोडा वेळ हवाय. तो वेळ आपला एप्रिल मे पासून सुरू होईल. मग मार्च 1677 महाराज कुतुबशहाच्या भागानगरमध्ये पोहोचले. तिथून 1 महिना महाराज तिथे राहिले आणि मग त्यांनी ही पुढची मोहीम सुरू केली. पण ही मोहीम सुरू करण्याच्या आधी महाराजांनी अजून एक प्रयत्न केला. हा जो पूर्ण दुसरा दक्षिण दिग्विजयाचा आपण जो भाग करतोय ना विराज, ह्याच्यामध्ये ना तुला सतत जाणवून येईल की महाराजांच्या स्वभावाचे खूप वेगळे वेगळे पैलू ह्याच्यातनं आपल्याला दिसणार आहेत. स्वभावाचे वेगळे पैलू? हो, म्हणजे आता बघ, आपण जर अफजल खान वध ह्याचा पूर्ण एपिसोड जो आपण केला त्याच्यामध्ये महाराजांचं शौर्य दिसतं किंवा त्यांचा मुत्सद्दीपणा दिसतो. बरोबर, शाहिस्ते खानाची जी मोहीम होती ती पाहिली तर त्यात शौर्य अगदी प्रॉमिनंटली दिसून येतं. पण ही जी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आहे ह्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचा पैलू आपण महाराजांचा पाहिला की महाराजांनी भागानगर किंवा कुतुबशहाशी हात मिळवणी का केली, महाराजांनी कशी ही सगळी राजकारण पाहिली, म्हणजे मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा महाराजांचा आपल्याला दिसून आला. बरोबर. पण आता ना ह्याच्याबरोबर मी असे वेगवेगळे पैलू या भागामध्ये सांगणार आहे जे बघून आपल्याला ना शिवाजी महाराजांचं एक वेगळंच दर्शन होईल. ते ह्याच पहिल्या म्हणजे आपण जो पहिला प्रश्न आता घेतला त्यातनं कळणार नाही तर पुढे पुढे पण मी सांगत जाईन. पहिला एक स्वभावातला पैलू म्हणजे आपल्या माणसांचं, मग भले ते कधी कधी आपले वैरी असतील तरी सुद्धा त्यांचं भलं कसं व्हावं, त्यांना पुन्हा एकदा चान्स कसा द्यावा, हे महाराजांनी कसं केलं हे आपल्याला ह्या आता मी सांगेन त्या उदाहरणातून दिसून येईल. एक मिनिट, तू काय म्हणतोय की वैऱ्यांचं भलं कसं व्हावं? हो, जरी एखादा माणूस वैरी असेल आपला पण त्याला आपण एखादा चान्स देऊन पाहूया, त्याचंही आयुष्याचं सोनं करता येतंय का बघूया, हे आपल्याला या भागातनं दिसून येईल. म्हणजे तुला सूर्यराव सुर्वे आठवतायत? आपण ह्याच्या आधी एकदा बोललो होतो. सूर्यराव सुर्वेंना महाराजांनी एकदा चान्स देऊन पाहिला पण सूर्यराव सुर्वेंनी त्या चान्सचा काही उपयोग केला नाही. असाच चान्स शिवाजी महाराजांनी अजून एका माणसाला दिला आणि त्याचं नाव घेतलं की तुला कळेल की तो खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू असला पाहिजे. आता हे मला काही नाव लक्षात येईना. त्या माणसाचं नाव आहे मालोजी घोरपडे. हे बाजी घोरपड्यांचे पुत्र. बाजी घोरपडे म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे शहाजी राजांची कैद. करेक्ट, त्यांनी मदत केली होती शहाजी राजांना अटक करण्यामध्ये. बरोबर. सो शहाजी राजांची कैद जी आहे ती मुस्तफा खानाने केली. ज्यांना आपल्या व्ह्युअर्सना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा थोडासा एक बॅकग्राऊंड देतो. आणि ती कैद शहाजी राजांची जी काही मुस्तफा खानाला करायची होती त्याच्यासाठी ज्या माणसाने पुढाकार घेतला ते बाजी घोरपडे. येस, बाजी घोरपड्यांना पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी स्वतःच मारलेलं होतं. करेक्ट. पण इथून भागानगरमधनं शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यांना एक अतिशय सुंदर आणि मोठं पत्र, विस्तृत पत्र लिहिलेलं आहे. ह्याच्यामधनं शिवाजी महाराज मालोजी घोरपड्यांना सगळ्यात पहिल्या वैराची आठवण करून देतात. शिवाजी महाराज सांगतात की कैलासवासी स्वामी म्हणजे अर्थातच शहाजी राजे हे ज्यावेळेला आदिलशाहीत आले त्यांच्यावरती आदिलशहाने सगळी भिस्त टाकली, महत्वाचे वजीर म्हणून. तर असं असताना शहाजी राजांनी काय केलं तर आपल्या मराठा सरदारांना प्राधान्य द्यावं म्हणून तुमच्या बापाला बाजी घोरपड्यांना महाराजांनी आपल्या सैन्यात घेतलं आणि त्यांना सरदारकीवरनं वजिरी दिली. आता
आदिलशाहीमध्ये सगळ्या महत्वाच्या सरदारांना वजीर म्हणत असत. जसं आपल्या चेसमध्ये बाबा एकच वजीर असतो तसं नाहीये, आदिलशाहमध्ये बऱ्याच लोकांना वजीर म्हणत असत. थोडक्यात महत्वाचा माणूस म्हणजे वजीर. सो असा महत्वाचा सरदार तुमच्या वडिलांना केलं, पण तुमचे बाप हे केलेले उपकार विसरले. आणि महाराज स्वतः त्यात म्हणतात की मुस्तफा खानाने ज्यावेळेला महाराजांना, शहाजीराजांना कैद केली त्याला तुमचे वडील जामीन राहिले आणि त्यांनी मदतही केली. आणि मग त्यानंतर आपल्या घराण्यांमध्ये वैर आलं, आम्ही तुमचे काही लोक मारले, तुम्ही आमचे काही लोक मारले. महत्वाचा मुद्दा काय आहे तर महाराज मुद्द्यावरती येतात की पठाण आज आदिलशाहीमध्ये जोरावर आलेला आहे. आपण मागच्या भागात पाहिलं की बेहलोल खान बरोबर हा खवास खानाला मारून आता मुख्य झालेला आहे. महाराज म्हणतात की आदिलशाह तर लेकरू सिकंदर आदिलशाह त्याला कैद करून बेहलोल खान हा राज्य म्हणजे त्याने राज्य सगळं आपल्या हातात घेतलेलं आहे. पठाण दक्षिणीयांच्या पातशाहीला बळजोर झाला, हे काही चांगलं झालेलं नाहीये. दक्षिणीयांची पातशाही, दक्षिणीयांचे हाती राहावे ते करावे. क्या बात आहे. सो ह्यासाठी मी आणि कुतुबशहा आम्ही एकत्र आलो आहोत. तुम्ही मराठे आपले लोक म्हणून तुमच्या मराठी लोकांचे गोमटे करावे, चांगले करावे असा विचार आमच्या मनात आला. म्हणून आम्ही काय करतोय तर तुम्ही इथे या निघून कुतुबशहाकडे आम्ही तुमचं बोलणं लावतो. तुम्हाला आदिलशाहीमध्ये जी दौलत मिळते त्याच्या दुपटीने मी तुम्हाला घेऊन देतो. तुमचे पुत्र पौत्र लक्षात ठेवतील असं मजबूत काम तुमचं करून देतो. तुम्ही यालच, इतका विश्वास महाराजांना या मराठी लोकांबद्दल होता. पण हेच आहे की मराठी माणसाचे काही काही जे स्वभाव आहेत की आपल्याच लोकांना न ओळखणं, जसा उद्धटपणा, उर्मटपणा, तुसडेपणा हा काही काही मराठी लोकांमध्ये आपल्याला दिसणारा एक जो अवगुण आहे, तसाच हा अजून एक अवगुण आहे की आपल्याच लोकांची किंमत न करणं. तीच जी री होती ती मालोजी घोरपड्यांनी ओढली. एवढा महत्वाचं पत्र शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यांना लिहिलं, पण हे राजकारण मालोजी घोरपड्यांना कळलं नाही. जर मालोजी घोरपड्यांसारखे असे महत्वाचे सरदार शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले असते तर महाराष्ट्रातला काही भाग नाही तर अख्खा भारतातला बराचसा भाग महाराजांनी स्वतंत्र केला असता. थोडक्यात हे आपल्या मराठी लोकांचं दुर्दैवच म्हणायचं. हो, आणि अशा पद्धतीने ही अशी राजकारण महाराजांनी बरीच केली. पुन्हा एकदा आपल्याला दिसून येतं की आपल्या शत्रूला सुद्धा एक मोका द्यावा, त्याच्याकडनं काहीतरी चांगलं घडून येत आहे का ते पाहावं. कारण गुणवत्ता ही शत्रूच्याही अंगात असू शकते, पण फक्त तो शत्रू आहे म्हणून त्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणं हे न करता महाराजांनी त्याही मराठी लोकांचं गोमटं करण्याचा प्रयत्न केला. याच्यावर लक्ष येतं की एक नॉर्मल राजा आणि शिवाजी महाराज यात किती मोठा फरक आहे. त्यांना हे नव्हतं हवं की फक्त माझं भलं व्हावं किंवा माझं राज्य वाढावं, सर्व मराठी एकत्र यावे, मराठ्यांचं राज्य असावं. तू आता काय म्हणालास, दक्षिणीयांची पातशाही, दक्षिणीयांचे हाती राहावे ते करावे. सो मी असं ऐकलं होतं की जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजय स्वारीला निघाले तेव्हा महाराजांनी अनेक तीर्थक्षेत्र, मंदिरं असे तिथे जाऊन ते दर्शन घेऊन आले. सो याचा कुठे उल्लेख आहे का इतिहासामध्ये? महाराज ना अंधश्रद्धाळू नसले तरी बरेच धार्मिक होते. अर्थातच त्यांना हिंदू धर्माबद्दल खूप अभिमान होता. हे आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. पण इथे आल्यानंतर त्यांनी चिकाट धर्मस्थळांना भेटी दिल्या. सगळ्यात प्रॉमिनंटली जी भेट त्यांनी दिली होती ही भागानगरमधनं ते ज्यावेळेला निघाले. आता आपण काय करूया माहितीये विराज, मधनं ना महाराजांनी कसा त्यांचा प्रवास केला ना हे पण मॅपवरती दाखवूया. दाखवणार का टाइमलाईन की हो महाराज कुठे आले, पुढे कसे गेले? हो, महाराज इथून कुठे आले असं आपण स्क्रीनवरती दाखवूया, म्हणजे ना आपल्या व्ह्युअर्सना सुद्धा कळून येईल की महाराज कुठून कुठे कसे साधारण त्यांचा प्रवास झाला होता. अर्थात हा प्रवास आपण ज्या गोष्टींवरती आपण ह्या भागामध्ये फोकस करणार आहोत तेवढाच आपण दाखवणार आहोत. त्याच्याशिवायही महाराज अजून कुठे कुठे गेले असावेत, पण तेवढा सगळा भाग आपल्याला कॅप्चर करणं बंधन असल्यामुळे होणार नाही. पण आपण एक महत्वाच्या गोष्टी त्यांच्या दक्षिण दिग्विजय स्वारी मधल्या कव्हर करू. सो भागानगरमधनं महाराज जे निघाले ते श्रीशैल मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. अरे महत्वाचं असते का? सो कृष्णा आणि तुंगभद्रा ह्यांच्या संगमावरती, ज्याला निवृत्ती संगम म्हणतात, अशा संगमावरती हे मंदिर आहे. हे फार जुनं आणि आय थिंक विजयनगरच्या कुठल्या तरी एका राजाने बांधलेलं हे मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आले. महाराजांचा मूळचा पोतच जो होता ना तो धार्मिक आणि देवावरची श्रद्धा ह्यावरती त्यांचा खूप भर होता. हे सगळं जे इथलं वातावरण होतं, इथे गर्द वनराई, जंगल असा सगळा हा भाग होता. जनरली तू पाहिलंस तर शंकराची जी अशी मंदिरं आहेत ना ही जंगलात आणि असं धीर गंभीर वातावरण असतं. शंकर हे मी जनरली ऑब्झर्व्ह केलेलं आहे. अशा वातावरणामध्ये गेल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांना ते ठिकाण फारच आवडले. सभासद बखरीमध्ये म्हणतो की शिवाजी महाराजांना असं वाटलं की हे दुसरं कैलासच.
इतकं सुंदर दक्षिणेतलं कैलास असं महाराजांना वाटलं. आणि महाराजांना अक्षरशः त्यावेळेला असा विचार मनात आला की श्रींना म्हणजे महादेवाला आपला देह अर्पण करावा आणि आपलं शिरकमल त्याच्या चरणी व्हावं. काही काय म्हणजे त्या पर्टिक्युलर तीर्थक्षेत्राचा एवढा प्रभाव पडला महाराजांवर. अगदी. आणि हे पाहिल्यानंतर काही जणांना असं वाटतं की हा महाराजांच्या मनातला आत्महत्येचा विचार होता का? तर असं नाहीये. आत्महत्येचा विचार ना जनरली 2 प्रकारच्या माणसांच्या मनात येतो. एक जे भित्रे असतात आणि दुसरं म्हणजे ज्यांना संघर्ष नको असतो. आता ज्या शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला, 1 लाखाच्या फौजेत घुसून शाहिस्तेखानाची बोटं कापली, औरंगजेबाच्या दरबारात उभं राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून सिंहगर्जना केली, ते महाराज भित्रे नव्हते. शक्यच नाही. हे अगदी सहज कोणालाही कळून येईल. त्याच्यामुळे ह्याच्यात कोणालाच संशय नसायचा की महाराज हे भित्रे नव्हते. शक्यच नाही. महाराजांवरती आलेली एक संकट पाहिली की म्हणजे ना आपण जेवढे एपिसोड केलेत ना ते किती सलग घडून आलेत की अफजल खान आला, शाहिस्तेखान आला, सिद्धी जोहर आला, मिर्झा राजे जयसिंग आले. म्हणजे संकट महाराजांवरची कंटिन्युअस संपतच नाहीयेत. सो महाराज आणि त्याला सतत तोंड देत आहेत. म्हणजे संघर्षालाही तोंड द्यायला महाराजांची हिंमत होती आणि तयारीही होती. बरोबर. त्यामुळे महाराज हे दोन्ही कॅटेगरीमध्ये येत नाहीत. मग सभासदांनी असं का लिहिलं असेल? तर सभासदांनी हे लिहिण्याच्या मागचा अतिशय सोपं आणि साधा उद्देश हा होता की शिवाजी महाराजांना असं वाटलं की आपण आजपर्यंत जे कर्तृत्व केलं त्या कर्तृत्वाने आपण एका लेवलला पोहोचलो आहोत. आपण आज राजाभिषेक करून सिंहासनाधीश्वर झालेलो आहोत, छत्रपती झालो आहोत. एवढ्या लोकांनी आपल्याला राजा म्हणून निवडलेलं आहे. आपलं जीवन कदाचित आता महाराजांना त्या क्षणी कृतकृत्यता वाटली असेल की जीवनाचं सार्थक झालेलं आहे. आपण आज हिंदवी स्वराज्य उभं केलेलं आहे आणि आपल्या माणसांसाठी उभे राहिलेलो आहे. महाराजांचा तू अजून जर स्वभाव पाहिलास तर महाराजांनी जेवढी काही लूट केली की आता सुरतेची लूट आपण म्हणतो, किंवा महाराजांनी जे काही दुसऱ्यांच्या प्रदेशांवर हल्ले केले, मुत्सद्देगिरी केली, कुठल्या शत्रूला फसवून मारलं, हे सगळं महाराजांनी कोणासाठी केलं तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं. कुठल्याही ठिकाणी जाऊन कधीही महाराजांनी आणलेलं जे धन होतं त्या धनातनं ताजमहल बांधले नाहीत. महाराजांनी कधी आपल्या उपभोगासाठी कुठूनही स्त्रिया उचलून आणल्या नाहीत. महाराजांचा स्वभावच विरक्त होता. महाराज हे समर्थ रामदासांनी त्यांना जसं सांगितलेलं आहे की निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शब्द वापर. येस. सो श्रीमंत असूनही योगी असे जे आपले शिवाजी महाराज होते ते विरक्तच होते. त्या वेळेला त्यांना असं वाटलं की आज आपल्या जीवनाची कृतकृत्यता झालेली आहे आणि आज इथेच आपण आपलं हे जीवन संपवावं. बरं, महाराज विरक्त होते किंवा श्रीमंत योगी होते असं आपण म्हणतो, पण ना महाराजांची ह्या काळामध्ये काय मानसिकता असेल हे सुद्धा आपल्याला एका गोष्टीने कळून येतं. ती कुठली? शककर्ते शिवराय म्हणून विजयराव देशमुखांनी एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच काळामध्ये महाराजांनी एक अभंग रचला असा. काय बोलतो? हो. आणि शिवाजी महाराजांनी रचलेला अभंग. हो. कारण विजयराव देशमुखांना सरस्वती महाल म्हणून तंजावरला जी लायब्ररी आहे, जी व्यंकोजी राजे भोसल्यांचे जे वंशज आहेत त्यांनी ती टिकवलेली लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये एक हस्तलिखित अभंग मिळालेला आहे. त्या अभंगाचे शब्द काहीसे असे आहेत की नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही त्याते गोडी, लक्ष 84च्या जोडी. बर. ह्याचा अर्थ काय होतो? मी हे 2 वाक्यांचा अर्थ सांगतो आणि मग पुढच्या 2 वाक्यांचाही अर्थ सांगतो. लक्ष 84च्या जोडी ह्याच्यावरनं आपण येऊयात. सो 84 लक्ष योनींमधनं म्हणजे अर्थात 84 लक्ष जन्म घेतल्यानंतर मग तुम्हाला मनुष्य जन्म मिळतो असं एक हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं. सो तो मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तुम्ही जे नाशिवंत सुख आहे, म्हणजे आपण जी आता सुख उपभोगतो, म्हणजे आपल्याला जे काही छान छान खायला मिळतं, छान छान कपडे घालायला मिळतात, घरामध्ये सगळं आपण डेकोरेशन करतो, ही सगळी नाश पावणारी नाशिवंत सुख आहेत. त्या नाशिवंत सुखासाठी तू जगजेठी म्हणजे देवाला अंतरला आहेस. अंतरला म्हणजे त्याच्यापासून लांब गेला आहेस. त्याच्या पुढे शिवाजी महाराज म्हणतात की मनुष्य जन्म गेल्या वारे काय करशील बारे, शिवराज सांगे जना म्या तो सोडिली वासना. याचा अर्थ असा होतो की हा मनुष्य जन्म गेल्यावरती काय करशील रे? मी शिवाजी राजा तुम्हाला असं सांगतो की मी ह्या सगळ्या वासना सोडल्या आहेत, ही नाशिवंत सुख मी सोडली आहेत. यातनं शिवाजी महाराजांच्या मनातला जो विरक्त स्वभाव आहे, श्रीमंत योगी जे शिवाजी महाराजांना म्हटलं जातं, ते कशा प्रकारे आहे हे दिसून येतं. पण मग पुढे एकदा सभासदाने असंच म्हटलेलं आहे की यावेळेला शिवाजी महाराजांच्या अंगात भवानी संचारली आणि मग तिने सांगितलं की
तुला या ठिकाणी मोक्ष नाही, अजूनही कर्तृत्व तुला बरंच करायचं आहे. पुन्हा एकदा हे मेटाफोरिकल म्हणजे रूपक दृष्ट्या सभासदांनी मांडलेलं आहे. ह्याचा अर्थ साधा आणि सोपा असा आहे की महाराज भानावर आले. बरं, शिवाजी महाराजांनी स्वतःचं तिथे प्राणार्पण केलं नाही किंवा शिरकमल वाहिला नाही, ह्याच्यामध्ये त्यांना नक्कीच माहिती होतं की हे हिंदवी स्वराज्य त्यांनी उभं केलंय. त्यांना बाकीचे बरेच प्रदेश अजून राहिलेत की ज्याच्यामध्ये मुघल किंवा आदिलशहा किंवा असे धर्मवेडे आणि क्रूर सुलतान आणि बादशाह राज्य करतायत, त्यांच्यापासूनही उरलेल्या प्रजेला त्यांना वाचवायचंय. ते जे समर्थ रामदासांनी म्हटलंय की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. तर हे महाराजांनाही स्वतःला माहिती होतं आणि हे त्यांचं ध्येय सुद्धा होतं. म्हणून मग महाराजांनी हा विचार सोडला आणि महाराज इथून पुढे निघाले त्यांचे बाकीच्या काही पराक्रम करण्यासाठी. आता इथे ना विराज अजून एक गंमत आहे. हे जे श्रीशैल मल्लिकार्जुन होतं, इथे काही गोपुरं होती आणि ती गोपुरं होती ती पडलेल्या झडलेल्या अवस्थेमध्ये होती. सो महाराजांनी इथे ती सगळी पुन्हा एकदा बांधण्याची व्यवस्था लावली. आणि ती बांधण्याची व्यवस्था लावल्यानंतर जी गोपुरं तिथे बांधत होते अशा लोकांनी महाराजांचं तिथे एक शिल्प उभं केलं. काय बोलतोस? हो, ते अजूनही आहे. सुहास बहुळेकर नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी कथा शिवचित्रांच्या आणि व्यथा शिवस्मारकांच्या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या शिल्पाचा उल्लेख केलेला आहे आणि ते शिल्प अजूनही आहे तिथे. ह्याच्याच बरोबर ना अजून एक, म्हणजे ह्याच्यानंतर महाराज, मी थोडंसं अजून पुढे जातो कारण शिल्पांची गोष्ट आली म्हणून मी त्याच्यामध्ये ही गोष्ट ऍड करतो की याच्यानंतर महाराज मद्रासला गेले, चेन्नई जे आपण आता म्हणतो त्या, तिथे गेले. त्याच्या जवळ महाराज पोहोचले. ते कालीकंबल देवी नावाची एका देवीचं मंदिर आहे. याही मंदिराला महाराजांनी भेट दिली होती. त्या मंदिरामध्ये 3 ऑक्टोबर 1677 अशी तारीख पण दिलेली की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिली. रेकॉर्ड आहे तिथे त्या मंदिरात येऊन गेले होते आणि तिथे शिवाजी महाराजांचं दुसरं शिल्प आहे. अरे वा, म्हणजे असे दक्षिण प्रांतामध्ये असे महाराजांचे हे 2 शिल्प आहेत आणि अजूनही असू शकतील. म्हणजे मला असं कुठेतरी ऐकण्यात आहे, आता हे तूच सांग की असं ह्याचं काही हिस्टॉरिक आर्टिफॅक्ट्स आहेत का की मल्लम्मा देवीने सुद्धा त्यांचं एक शिल्प बनवलेलं आहे, हे बरोबर आहे का? बरोबर. आपण ना मागच्या भागात सुद्धा मी म्हटलं होतं की मल्लम्मा आणि कॉन्ट्रोवर्सी ह्याच्यावरती आपण बोलूया. आय थिंक हीच ती वेळ, आपण त्याच्याबद्दल बोलूया. कदाचित आपण ना एकदम पुढे जम्प करतोय, पण मग आपण परत एकदा नंतर मागे येऊ. ही गोष्ट झालेली आहे नोव्हेंबर 1677. म्हणजे काय, आता काही महिन्यानंतरच एक्झॅक्टली महाराज दक्षिण दिग्विजयावरनं परत येत असताना ही झालेली गोष्ट आहे. बर. बेलवडीला एक ईश्वर प्रभू नावाचा देसाई होता आणि त्याची धर्मपत्नी मल्लम्मा. आता ह्यांची गोष्ट काय सांगितली जाते, आपल्याकडचे संदर्भ काय आहेत आणि मग तर्क काय, हे आपण सगळंच बघूया. म्हणजे त्यातनं आपल्या व्ह्युअर्सना कळून येईल की काही वेळा शिवाजी महाराजांबद्दल अफवा कशा पसरवल्या जातात. हे सगळ्यात पहिले मला ना माझ्या एक प्रशांत त्रिपाठी नावाचा माझा एक मित्र आहे, त्याने मला सगळ्यात पहिले एक ब्लॉग फॉरवर्ड केला होता आणि प्रशांत त्रिपाठी या नावावरनं ना आपण अचानक आश्चर्यचकित व्हायला नको. तो स्वतः, आपण दोघं शिवाजी महाराजांचा इतिहास जितका प्रेमाने आणि निगुतीने वाचतो ऐकतो तितकाच निगुतीने तो वाचतो. त्याने मला जो मेसेज केला होता त्यात त्याने मला मल्लम्मांबद्दलची आणि शिवाजी महाराजांबद्दलची ही दिलेली गोष्ट खरी का खोटी असा प्रश्न विचारणार नाही. त्याने विचारलंय की हे असे भलते सलते अफवा का पसरवतायत. म्हणजे त्याला लोकांना विश्वासच बसत नाही की ही अफवा आणि महाराज हे पटत काही जुळत नाही. त्यामुळे मी सगळ्यात पहिले ती अफवा काय ते सांगतो. तर याबद्दल असं सांगितलं जातं की शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयावरनं ज्या वेळेला परत निघाले त्यावेळेला रस्त्यामध्ये बेलवडी नावाचं एक गाव लागतं. त्या बेलवडी गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काही मावळ्यांनी त्या गावातल्या गायी लुटल्या आणि मग त्या आपल्या काही कामासाठी वापरल्या. हे झाल्यामुळे तो जो ईश्वर प्रभू मी म्हंटल की जो तिकडचा देसाई होता, त्यांच्यात आणि मराठ्यांमध्ये लढाई झाली. यामध्ये तो ईश्वर प्रभू मारला गेला. यानंतर मग शिवाजी महाराजांनी ही जी मल्लम्मा होती, कारण ती जिवंतच होती ना, तिचा नवरा फक्त मेला, तर ही जी मल्लम्मा होती हिच्या गढीच्या बाहेर महाराजांनी आपल्या सैन्याला पाठवलं आणि मग त्यांना बरेच दिवस लागले ते जिंकायला. याच्यामध्ये मल्लम्माने आपली एक छोटीशी तुकडी तयार केली. शिवाजी महाराज एका ठिकाणी दर्शनाला गेले होते, त्यावेळेला ह्या छोट्याशा तुकडीने शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैनिकांवर हल्ला केला. त्यांचे सगळे सैनिक मारले गेले. शिवाजी महाराजांनी या मल्लम्माच्या पाया पडून आपल्या जीवाची भीक मागितली आणि मग मल्लम्माने त्यांना ते दिलं आणि मग शिवाजी महाराज परत आले.
तरी ते युद्ध चालूच होतं. मग मल्लम्मा पकडली गेली आणि मग शिवाजी महाराजांनी तिला सोडलं. राहू देत सुयोग. त्रिपाठी साहेबांचा अगदी मी त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करतो, हे होऊच शकत नाही. अगदी आपण ज्या शिवाजी महाराजांना वाचलंय त्यांच्याबद्दल, असं होऊ शकत नाही. आता तूच क्लिअर कर हा प्रश्नाचं उत्तर. चालेल. पुन्हा एकदा मेहेंदळे काकांनी ही गोष्टीचा कुठून संदर्भ आलाय, ही चुकीची गोष्ट कुठून आली ते पण सांगितलंय. शिवाजी मल्लम्माजी समरोत्सव नावाच्या एका पुस्तकामध्ये हा सगळा प्रसंग, हा सगळा जो चुकीचा प्रसंग आहे तो देण्यात आलेला आहे. त्याचे संदर्भ आपण नक्की स्क्रीनवरती देऊया. आणि मग ह्याच्यानंतर आपण बघूया की मराठी साधनांमध्ये ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे आणि मग काय होऊ शकतं नाही होऊ शकत ते बघूया. सो मराठी साधनांमध्ये आपण जर पाहिलं तर सभासद बकरीमध्ये असं लिहिलेलं आहे की बेलवडी गावामध्ये एक देसाईण होती, तिच्याशी 1 महिनाभर मराठ्यांची फौज झुंजली, ती पकडली गेली आणि मग तिला शिक्षा करण्यात आली. 91 कलमी बकरीमध्ये असा उल्लेख आहे की मल्लम्मा जी होती तिने 1 महिनाभर 27 दिवस झुंज दिली. मग या 27 दिवसानंतर ती पकडली गेली. तिथे त्यांनी ना शब्द जे वापरलेले आहेत ते काही जुन्या मराठीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तिच्यावरती मांजरे सोडून तिचं विपत्य करण्यात आलं. विपत्य, मांजरे सोडून विपत्य करण्यात आलं. हो, आता मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना. सो पुन्हा एकदा आपल्याला जो केळकरांचा शब्दकोश आहे त्याच्यातनं विपत्य करणं ह्याचा अर्थ होतो बेअब्रू करणं. बरं, ठीक आहे. थोडक्यात तिची काहीतरी बदनामी करण्यात आली. आणि त्याच्या पुढचं वाक्य असं येतं की सिदोजी गायकवाड याने परद्वारावर नजर ठेवल्यामुळे महाराजांनी त्याचे डोळे काढले. आता परद्वारावर नजर ठेवणे ह्याचा पुन्हा एकदा केळकरांनी दिलेल्या जुन्या मराठीनुसार अर्थ आहे की परस्त्रीशी किंवा दुसऱ्याच्या स्त्रीशी व्यभिचार करणं. अर्थात पुन्हा एकदा बेअदबी करणं किंवा तिच्याशी काही चुकीच्या गोष्टी करणं ह्याला व्यभिचार असं म्हटलं जातं. या 2 वाक्यांना जर आपण जोडलं तर त्याचा अर्थ असा निघतो, म्हणजे ही अजून एक आपल्याकडच्या साधनांमधली गोष्ट आहे की मराठ्यांनी 27 दिवसानंतर ती गढी जिंकली, पण सिदोजी गायकवाड ह्यांच्याकडनं काहीतरी आगळीक ह्या मल्लम्मांबरोबर करण्यात आली आणि हे महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी सिदोजी गायकवाडांचे डोळे काढले. बरं. सो ही एक अजून गोष्ट आपल्याला कळून येते. आता हे सगळी गोष्ट आपण का पाहतोय तर या मल्लम्मांनी नंतर शिवाजी महाराजांचं एक शिल्प बनवलंय. त्या शिल्पाचं तू वर्णन पाहिलंस ना, आता एक त्या यादवाड गावामध्ये ते शिल्प आपल्याला दिसून येतं. त्या शिल्पाचं जर मी वर्णन केलं ना तर सगळीच गोष्ट आपल्याला अगदी पाण्यासारखी स्वच्छ होऊन जाईल. त्या शिल्पामध्ये सगळ्यात वरती एक घोड्यावरती बसलेला वीर दाखवण्यात आलेला आहे, ज्याला दाढी आहे आणि कमरेला तलवार आहे. त्याच्या आजूबाजूला काही सेवक आहेत आणि एक इमानी कुत्रा त्याच्याकडे पाहतोय. असं एक शिल्प वरच्या 2/3 भागांमध्ये आहे. खालच्या 1/3 भागामध्ये एक वेगळंच नाटक आहे. त्याच्यामध्ये हाच दाढी असलेला पुरुष, त्याच्या मांडीवरती एक बाळ आहे, बाजूला एक युद्ध करणारी स्त्री जशी वस्त्र परिधान करते तशी वस्त्र परिधान केलेली एक स्त्री उभी आहे आणि ते अर्थात एकमेकांकडे बघतात आणि तो जो दाढीवाला मनुष्य तो त्या बाळाला काहीतरी खायला देतो. आता हे शिल्प मल्लम्माजींनी स्वतः तयार केलंय असं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण आता त्यांच्याकडचे संदर्भ पाहिले, अर्थात त्याला संदर्भ काहीच नाही, कारण मेहेंदळे काकांनी सांगितले की ही गोष्ट एका कन्नडा कागदपत्रावरनं घेण्यात आलेली आहे असं मेहेंदळे काकांनी त्याच्यात लिहिलंय. आणि मेहेंदळे काका म्हणतात हे वाचल्यानंतर मला कळतंय ही गोष्ट समकालीन नाही जी कन्नडा लोकांनी आपल्या ठिकाणी लिहिलेली आहे की शिवाजी महाराज पाया वगैरे पडले आणि आपल्या जीविताची भीक वगैरे मागितली, ही सगळी गोष्ट. तर आता गंमत अशी आहे की आपण आता थोडेसे तर्क बघूया. सगळ्यात पहिला तर्क जो आपल्या सगळ्यांच्याच मनात लगेच येईल, ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या जीविताची पर्वा न करता औरंगजेबासमोर रामसिंगाला असं सांगितलं की एकतर माझा मृत्यू आलाय किंवा तू माझी गर्दन उडव, पण मी आता बादशाह समोर जाणार नाही. ते शिवाजी महाराज आपलं बरोबरचं, एकतर तो प्रसंगच काल्पनिक असेल की त्यांच्या बरोबर ते छोटंसं सैन्य घेऊन गेले आणि ते छोटे सैन्यामधले सगळे लोक मारले गेले आणि मग महाराज पकडले गेले, असा प्रसंग घडला जरी असता तरी ज्या शिवाजी महाराजांना आपण ओळखतो ते उगाच तिच्या पायाबिया पडतील आणि जीविताची भीक मागतील, हे पूर्णतः शक्य नाही. हा एक तर्क झाला. याच्यानंतर दुसरा तर्क, मल्लम्मा ह्यांचा जो पती होता ईश्वर प्रभू, हा मराठ्यांच्या लोकांकडनं मारला गेला. एखाद्या राजाच्या सैनिकांनी माझ्या नवऱ्याला मारलंय. मी एक 17व्या शतकातली स्त्री आहे जिच्यासाठी तिचा नवरा हे सर्वस्व आहे. आपण असं डेफिनेटली म्हणू शकतो की त्या काळातल्या स्त्रियांसाठी त्यांचा नवरा हेच त्यांचं विश्व होतं. एवढा महत्वाचा एक माणूस ज्या राजाच्या सैनिकांनी मारलाय त्याने काहीतरी खूप माझ्यावर उपकार केल्याशिवाय मी त्याचं शिल्प का बनवेन? अगदी बरोबर बोललास. येस, शिल्प बनवलं जरी तरी माझं बाळ मी त्याच्या मांडीत का देईन?
सो हे सगळे तर्क पाहता सुद्धा आपल्याला कळून येतं की कुठल्या खालच्या थराला जाऊन काही लोक काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या शिवाजी महाराजांनी समस्त हिंदूंसाठी एक राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, अशा शिवाजी महाराजांची बदनामी करून आपल्या लोकल कुठल्या तरी माणसाला हिरो करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्यांची फक्त कीव येते. आणि त्यांची कीव एवढ्यासाठी येते की स्वतः मल्लमांनी शिवाजी महाराजांचं शिल्प उभं करून त्यांना त्या शिवाजी महाराजांबद्दल किती कृतज्ञता वाटत होती हे व्यक्त केलेलं आहे. पण अशी काही नतद्रष्ट लोक असतात की त्यांच्यामुळे पुढे आपल्याला त्यांची फक्त कीवच करावी त्यांच्या बुद्धीची, एवढंच माझ्या मनामध्ये येतं. नाही, पण हे आता तू इतिहासाचा संदर्भ देऊन जे स्पष्टीकरण दिलंस त्याच्याने ते मला वाटतं आता कुठेही अशी अफवा जर कोणी आली ऍटलीस्ट आपल्या व्ह्युअरने व्यवस्थित त्याचं उत्तर दिलं पाहिजे. अगदीच. तर आता आपण पुन्हा येऊया मे महिन्यामध्ये, जिथे आता महाराजांनी मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. सो आता तिथून महाराजांचा प्रवास पुढे कसा झाला सुरू? आता शिवाजी महाराजांनी त्यांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेला सुरुवात केली. मार्टिनची डायरी ह्याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा होतो. रोहित पवार याने ना नुकतंच फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी महाराज ह्याचं एक ट्रान्सलेशन केलेलं आहे. पवारांचे नातू का? नाही हे इतिहास अभ्यासक रोहित पवार आहेत. हे आपलं क्लिअर केलेलं बरं. हो. सुरेंद्रनाथ सेनानी फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी ह्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलेलं होतं. वा. त्यांचं ट्रान्सलेशन रोहित पवारांनी मराठीत केलंय. वा. सो आता आपल्या सगळ्या लोकांना जर परदेशी लोकांना शिवाजी महाराजांबद्दल काय वाटत होतं हे वाचायचं असेल तर त्या पुस्तकाचा खूप उपयोग होतो. आणि त्याच्यामध्येच आपल्याला मार्टिनच्या डायरीचे दक्षिण दिग्विजयाबद्दलचे ट्रान्सलेशन्स रोहित पवारांनी जे मराठीत केले ते दिसतात. तू सुरू करायच्या आधी मी रोहित पवारांचे आभार मानतो की असं एक चांगलं काम केलंय आपल्या सर्व मराठी लोकांसाठी. वेल डन. सो त्याच्यातनं आपल्याला ह्या मार्टिनचे संदर्भ मिळतात आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळून येतात काय आहेत त्या. सो या मार्टिनने सांगितलेलं आहे की साधारण मे महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची जी फौज होती ती जिंजीच्या जवळ पोहोचली. नासिर मोहम्मद आठवत असेल, मागच्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो होतो. खवास खानाचा भाऊ, अगदी दक्षिण मुसलमानांचा म्होरका. हो, म्हणजे दक्षिण मुसलमानांचा म्होरक्या खवास खान त्याचा हा भाऊ. सो महाराजांना माहिती होतं की दक्षिणेमध्ये दक्षिणी आदिलशाहीमध्ये खवास खानाचा भाऊ नासिर मोहम्मद आणि शेर खान हे दोन मोठे सरदार आहेत आणि ह्यांच्या हाताखाली बराच मोठा प्रदेश आहे. तर नासिर मोहम्मदाचं नशीब आधीच फुटलेलं होतं, कारण त्याचा भाऊ खवास खान तिकडे बेलोल खानाने त्याला अल्लाला प्यारा करवलं. ते पठाणांचं आणि दक्षिण मुसलमानांचं युद्ध. अगदी. सो त्याच्यामुळे आता नासिर मोहम्मदला कळलं होतं की आपल्याला कोणी वाली राहिलेला नाहीये. त्यामुळे त्याचा तसाही विचार होता की जिंजी कुठे लढवत बसायचं, इथे आपला जीव जायची पाळी आली, कारण शेरखान आज मारतो का उद्या मारतो अशी त्याची परिस्थिती झाली होती. मग अशा वेळेला शेरखानाच्या ताब्यात जिंजी द्यायची ह्याच्याऐवजी शिवाजी महाराजांच्या ताब्यात जिंजी दिलेली काय वाईट. काय ते नशीब. आणि इथे आय थिंक मला असं वाटतं हे उगीच आता मी नशीब शब्द वापरतोय, पण महाराजांचं इथे मुत्सद्देगिरी, त्यांचा जॉग्रफीचा अभ्यास आणि त्यांनी बरोबर ती वेळ कशी मारून आणली आणि कसं पकडलंय आता नासिर मोहम्मदला. बरोबर. थोडंसं विषयांतर होईल, पण तुझा इंटरेस्टचा विषय म्हणून सांगतो. एक फार प्रसिद्ध फुटबॉलर होता, त्याला एकदा एका जर्नलिस्टने प्रश्न विचारला होता की वाय आर यू सो लकी, तू इतका लकी का आहेस की तू परफेक्ट गोल करायचा असतो त्या जागेवर तू नेहमीच असतोस. आणि त्यावेळेला त्याने इंग्लिशमध्ये त्याचं उत्तर दिलं होतं, तेच आपण ट्रान्सलेट मराठीतही करू. तो म्हणाला होता, द मोर आय प्रॅक्टिस द लकीयर आय गेट. करेक्ट. मी जितकी जास्त प्रॅक्टिस करतो तितका मी लकी होत जातो. अगदी बरोबर. सो तू आत्ता जे शिवाजी महाराजांबद्दल म्हणालास की त्यांचं नशीब, सो त्यांचं नशीब नसून त्यांनी मुत्सद्देगिरी इतकी कोळून प्यायलेले होते की ते योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहायचे आणि गोष्टी त्यांच्या पदरात पडायच्या. जसं की आता एक महत्वाचा किल्ला पदरी पडणार आहे. सो हा जिंजीचा किल्ला, तिथे महाराज आले, सभासदाने सांगितलं की महाराजांनी किल्ल्याला वेढा वगैरे घातला. विशेष त्याची गरज पडली नाही, कारण पुढे सभासद म्हणतो की राजकारण करून महाराजांनी नासिर मोहम्मदाकडनं तो किल्ला मिळवला. मार्टिन त्याच्या डायरीमध्ये म्हणतो की 50,000 होन आणि काही मुलूक देऊन शिवाजी महाराजांनी नासिर मोहम्मदाकडनं जिंजी हा किल्ला घेतला. आता जिंजी हा जो किल्ला आहे हा किती महत्वाचा आहे तर मराठ्यांचं स्वातंत्र्य समोर यावेळेला राजाराम महाराज जवळजवळ 6 ते 7 वर्ष या जिंजीच्या किल्ल्यात होते. म्हणजे इतकं विजन शिवाजी महाराजांकडे होतं की हा किल्ला कधी ना कधीतरी उपयोगी पडू शकेल. अर्थातच त्यांनी हा विचार केला नसेल की हा माझ्या मुलांसाठी उपयोगी पडेल, पण मराठ्यांना हा कधीतरी उपयोगी पडेल. आणि तो विचार करून शिवाजी महाराजांनी हा महत्वाचा किल्ला घेतला, जो किल्ला नासिर मोहम्मदाने शिवाजी महाराज आल्यानंतर 4-5 दिवसात महाराजांच्या हवाली केला. तो किल्ला मुघलांना घ्यायला 6 ते 7 वर्ष लागली. बरं, किती महत्वाचा किल्ला होता. आणि ह्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा क्रेडिट महाराजांना मिळतं, कारण हाच मार्टिनचे हे काही बाबतीत उपकार आहेत की त्याने ह्या गोष्टी नोंदवून ठेवल्यात म्हणून आपल्याला कळतं. त्याने सांगितलंय डिटेलमध्ये की महाराजांनी ह्या किल्ल्याची पाहणी केली.
तो किल्ला पाहिल्यानंतर महाराजांनी त्याच्या आजूबाजूचे काही किल्ले पाडून टाकले. काही ठिकाणी त्यांनी बरीचशी सुविधा म्हणजे काही गोष्टी चेंज केल्या त्या किल्ल्यामधल्या, की तो किल्ला लढवय्या किल्ला व्हायला हवा असेल तर त्याच्यामध्ये काय बदल करायला हवेत हा सगळा विचार करून महाराजांनी तो किल्ला, कारण महाराजांना जर आपण बघितलं तर आपल्याला कळतं की महाराज हे दुर्ग व्यवस्थापनाचे विशारद होते असं म्हटलं तरी चालेल. तो त्यांना गोष्टी पाहिल्यानंतरच कळून यायचं की ह्याच्यामध्ये काय बदल करायला हवेत. तसे बदल शिवाजी महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यात करून घेतले आणि तो अजून अभेद्य झाला. वा, म्हणजे आधीच तो त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन त्यात महाराजांनी त्याला रिइन्फोर्समेंट दिली, त्याचं अजून बांधकाम चांगलं केलं, आजूबाजूची जे रिस्क होती ती सगळी केली अगदी, आणि ह्या किल्ल्याचं महत्व वाढलं. अगदी. पण मला सांगा, आता महाराज जेव्हा रायगडावरनं निघाले तेव्हा ते अशी लोक किंवा व्यवस्थापन, आता जेव्हा महाराज सतत फिरतीवर आहेत, ते एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, मग आता इथून जिंजी जिंकल्यानंतर पुढे जाताना त्यांनी मग जिंजीवरती एखादं पंत असतील, सबनीस असतील किंवा किल्लेदार असतील, हा सगळा विचार करूनच निघाले असतील ना? अगदी, कारण आपण ज्या वेळेला बघतो की शिवाजी महाराज जेवढं सैन्य घेऊन निघाले होते, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की 20,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ एवढं सैन्य घेऊन महाराज निघाले होते. यावेळेला शिवाजी महाराजांबरोबर रघुनाथ पंत आणि जनार्दन पंत हे दोघंही मुत्सद्दी त्यांच्या सोबतच आले होते. हे रघुनाथ पंत हे आधी व्यंकोजी राजांच्या म्हणजे शहाजी राजांचे जे दुसरे पुत्र, शिवाजी महाराजांचे धाकटे सावत्र बंधू, ह्यांच्या पदरी होते. त्यांचा आणि रघुनाथ पंतांचा काहीतरी वाद झाला, त्यामुळे रघुनाथ पंत तिकडनं सोडून शिवाजी महाराजांकडे आले आणि महाराजांनी रघुनाथ पंतांच्या या सगळ्या ज्ञानाचं सोनं करून घेतलं. पुढे आपल्याला कळेल की रघुनाथ पंतांना जिंजीच्या प्रांतात मुख्य करून हा प्रांत अख्खा रघुनाथ पंतांवरती सोडवून मग शिवाजी महाराज परत आपल्या प्रांताला परत गेले. म्हणजे एखाद्या माणसाचं कसं आपल्याला त्याचा अनुभव, त्याची जी काय स्किल्स आहेत त्या स्किल्सचा वापर करून आपल्याला कसं त्यांना अजून जबाबदारीचं काम देता येईल, स्वराज्य घडवता येईल, हे महाराजांनी हेरलं. अजून एक इंटरेस्टिंग प्रसंग, अजून एक शिवाजी महाराजांच्या स्वभावातला अजून एक पैलू आपल्याला दिसून येईल. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकली त्यानंतर शिवाजी महाराज जवळच असलेल्या तिरुवन्नमलई या ठिकाणी गेले. तिथली माहिती आपल्याला एका तमिळ हस्तलिखितावरनं मिळते, असं आपल्याला एका फ्रेंच पुस्तकातनं कळून येतं. म्हणजे कुठून कुठे इतिहास जातो हे आपल्याला कळून येईल. त्या फ्रेंच पुस्तकाचं इंग्रजी नाव असं आहे की कर्नाटकामधल्या राजांचा तपशीलवार इतिहास. अरे वा, मस्त. असं त्याचं पूर्ण नाव आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तिरुवन्नमलईला शिवाजी महाराज ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांना दिसलं की तिथे 2 मशिदी ह्या श्री शंकराचं मंदिर पाडून बनवलेले आहेत. काय बोलतोस? हो, आणि ह्या गोष्टी त्या काळामध्ये अगदीच कॉमन होत्या, कारण आदिलशाही सरदारांचा तिथे पूर्णपणे वावर असल्यामुळे मंदिरं पाडून तिथे मशिदी बनवणं हे अगदीच कॉमन गोष्ट होती त्या काळामधली. सो हे पाहिल्यानंतर शिवाजी महाराज हे जे हिंदू धर्माभिमानी होते त्यांनी त्या दोन्ही मशिदी पाडल्या आणि त्या ठिकाणी श्री शंकराचं आणि विष्णूचं मंदिर उभं केलं. त्यामध्ये पुढे असं सांगण्यात आलेलं आहे की शिवाजी महाराजांनी 1000 खांब असलेलं एक मंदिर उभं केलं आणि त्याबरोबर 1,00,000 गायी तिथे मागवल्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की 1,00,000 गायी कुठून मागवणार? तर ही लिहिण्याची आणि बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण सभासदाने साल्हेरचं युद्धाचं वर्णन केलंय त्यामध्ये सभासद म्हणतात की 22 वजीर पकडले शिवाजी महाराजांनी. आता इथे 22चा अर्थ 22 वजीर पकडले असं होत नाही. जुन्या मराठीमध्ये 22चा अर्थ होतो कित्येक, चिकार, भरपूर. काही जास्त असेल की त्याला 22 म्हणायचं, म्हणजे एक्झॅक्ट 22 असं त्यांना म्हणायचं नसायचं. तसंच इकडे 1,00,000 गायी मागवल्या. जसं मागच्या ह्याच्यामध्ये सभासद म्हणतो की कोट्यानं कोटी लोक शिवाजी महाराजांचं दर्शन करायला भागांतरला आले, तसं इकडे या तमिळ वर्णनामध्ये आपल्याला दिसून येतं. पण इथे अजून एक गोष्ट आपल्याला दिसून येते की शिवाजी महाराजांना ज्या प्रकारे काही लोक सेक्युलर करण्याचा, सर्व धर्म समभाव दाखवण्याचा प्रयत्न करतात, तसं नसून शिवाजी महाराज हे हिंदू धर्माभिमानी होते हे दिसून येतं. पण मग शिवाजी महाराज आणि औरंगजेब सेमच करे, कारण औरंगजेबाने मंदिरं पाडली, शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्या. मग त्या दोघांमध्ये फरक काय? नाही, पण महत्वाचं तू आत्ताच म्हणालास की तिथे आधी मंदिर होतं म्हणून ती मशीद पाडली, दुसऱ्याची जी मशीद जाऊन उगीच नाही पाडली, त्याला काहीतरी कारण होतं. अगदी बरोबर. शिवाजी महाराजांना सेक्युलर किंवा सर्व धर्म समभावी होते असं म्हणण्याच्या ऐवजी ते त्या काळातल्या हिंदूंप्रमाणे सहिष्णू किंवा टॉलरंट होते. याचा अर्थ काय होतो? तर शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी मंदिरं होती ती मंदिरं पाडून मशिदी बांधल्या, त्या मशिदी पाडून तिथे पुन्हा एकदा मंदिरं बांधली. पण दक्षिण दिग्विजयावरनं शिवाजी महाराज ज्यावेळेला महाराष्ट्रात रायगडावर परत आले त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रात दिसेल त्या मशिदी पाडल्या नाहीत. हा फरक आहे.
एक्झॅक्टली. आणि ह्याच गोष्टी औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये चिक्कार केल्या. म्हणजे मेहेंदळे काकांनी अक्षरशः मासिरे आलमगिरी वाचून एका वर्षामध्ये औरंगजेबाने किती मंदिरं पाडली त्याचा नंबर पण दिलेला आहे. सो आणि त्या मंदिरांवरती अर्थातच मशिदी आधी नव्हत्या की जी पाडून मंदिरं बांधण्यात आली. सो अशी मंदिरं चिक्कार औरंगजेबाने पाडली. आणि हा शिवाजी महाराज आणि औरंगजेबामधला फरक आहे. पण आता तू मगाशी जे म्हणालास की नासिर मोहम्मदच आणि अजून दुसरा सरदार जो दक्षिणमध्ये सर्वात शेर पॉवरफुल खान. होता तो म्हणजे शेर खान. हो. मग हे सगळं चालू असताना मिस्टर शेर खान काय करत होते? येस, शेर खान हे पूर्णपणे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बसलेले होते. मला तू शेर खान म्हणलंस ना की आपलं मोगली आठवतो बाबा. तू नाना नाना पाटेकरांच्या पाटेकर. आवाजात बोलू दाखवणारस का शेर खानचा डायलॉग? नाही, पण हो, शेर खान म्हटलं की आपल्याला मोगली आणि नाना पाटेकर खूप जास्त आठवतात. सो हा जो शेर खान होता ना, हा एक अतिशय कुशल शासक होता. म्हणजे त्याला आपल्या प्रांतामध्ये घडणाऱ्या ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी होत्या त्या चांगल्या हँडल करता यायच्या. सैनिकी ज्ञान शून्य. म्हणजे तो जास्त त्यांनी युद्ध फार खेळलेच नाहीत का? नाही. आणि त्याचा पुन्हा एकदा आपल्याला मार्टिनची डायरी ह्याच्यातनं कळून येतं. मार्टिनने ना ह्या काळामध्ये जे काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही वेळेला तो महाराजांना खूप शिव्या देतो, शिवाजी महाराजांना अर्थातच. आणि त्याचा तो पोटशूळ का आहे ना हे पुन्हा एकदा मेहेंदळे काकांनी सांगितलेलं आहे. आपल्याला दिसून येतं की शेरखान हा मार्टिनला खूप सपोर्ट करत होता, त्याचं खूप सहाय्य करत होता. आणि पॉंडिचेरी जिथे फ्रेंच लोकांनी, मार्टिन हा फ्रेंच होता, सो फ्रेंच लोक जे पॉंडिचेरीमध्ये आलेले होते त्यांना ही अख्खी पॉंडिचेरीचा ताबा तो देणार होता. म्हणजे थोडक्यात शेरखान आणि हे जे पठाण लोक आहेत आणि फ्रेंचांचं काही संबंध होते? अगदीच. सो शेरखान हा पूर्णपणे ह्या फ्रेंचांना मदत करत होता. अच्छा. आणि त्यामुळे मार्टिनला जो काही पोटशूळ उठायचा की आता शिवाजी महाराज हे जिंकतायत सगळं, मग नवीन ऍडमिनिस्ट्रेशन येणार आणि त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे ती त्याची सगळी वाया जाणार. म्हणून तर काही ठिकाणी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मंत्र्यांना अगदी गलिच्छ शिव्या देतो. असो, सो मार्टिनच्या डायरीतनं आपल्याला असं कळतं की हा जो शेरखान होता हा प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होता. शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकली आणि मग शिवाजी महाराज वेल्लोरच्या किल्ल्याकडे गेले. म्हणजे थोडंसं नॉर्थला आहे. ओके. आणि तिकडे म्हणजे जिंजीच्या नॉर्थला आहे. सो तिकडे शिवाजी महाराज गेले. वेरस शेरखान अजून दक्षिणेला होता. शेरखान हा जिंजी आणि त्याच सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच सगळ्या प्रदेशाच्या जवळ होता. थोडक्यात तुला म्हणायचंय ते शेरखान पासून लांब गेले. आणि यामुळे शेरखानला असं वाटलं की शिवाजी महाराज आपल्याला घाबरले. इथेच फसला. आणि त्याचं हे जे वाक्य आहे हे मार्टिनने सुद्धा त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ह्याच्याशिवाय ज्या वेळेला शिवाजी महाराज वेल्लोरला गेले, सभासदांनी वेल्लोरचं खूप छान वर्णन केलेलं आहे. त्या किल्ल्याची जी तटबंदी होती त्याला त्यांनी फाजिया म्हटलेलं आहे, की इतकी मोठी की त्याच्यानं 2 गाड्या पास होतील. बापरे, एवढी ती तटबंदी मोठी. त्या किल्ल्याच्या आजूबाजूला जे खंदक खणलेला होता, डिच म्हणतात ज्याला इंग्रजीमध्ये, त्याच्यामध्ये 10,000 मगरी होत्या. 10,000 मगरी? पुन्हा एकदा त्याने अतिशयोक्ती केले का मला माहिती, पण त्याचं वर्णन पूर्णपणे असं की 10,000 मगरी त्या खंदकात ठेवलेल्या होत्या. थोडक्यात हा किल्ला ज्याला कोणाला अटॅक करायचा असेल या किल्ल्यावर हा काइंड ऑफ सुसाइड मिशन आहे. हो, इतका तो स्ट्रॉंग किल्ला, इतका तो कठीण आहे. सो त्या किल्ल्यावरती तो किल्ला जिंकण्याचं आव्हान शिवाजी महाराजांनी स्वीकारलं. सो या वेल्लोरला पोहोचल्यानंतर महाराजांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि शिवाजी महाराजांना कळलं की ही गोष्ट काही सहज साध्य होणं नाही. शिवाजी महाराजांच्या एक्सपिरियन्स डोळ्यांना लगेच कळून आलं. पुन्हा एकदा शिवाजी महाराज हे दुर्ग स्थापत्य विशारद होते असं आपण का म्हणतो, तर ह्याच्या 2 बाजूला, वेल्लोरच्या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला टेकड्या दिसल्या शिवाजी महाराजांना. आणि त्या टेकड्यांवरती शिवाजी महाराजांनी साजरा आणि गोजरा अशी नावाची अस्सल मराठमोळ्या नावांची, तामिळनाडूच्या त्या प्रांतामध्ये अस्सल मराठमोळ्या नावाचे 2 किल्ले उभे केले. 2 किल्ले त्या वेल्लोरच्या किल्ल्याच्या साईडला उभे केले. येस, कारण हा भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला होता. सो या 2 टेकड्यांवरती जर तोफा चढवल्या आणि तिथून जर तोफा डागल्या तर हा किल्ला खूप लवकर आपल्या हाताखाली येईल हा विचार करून शिवाजी महाराजांनी हे किल्ले तिथे बांधले. आणि गंमत म्हणजे थोड्याच वेळापूर्वी आपण जे शिवाजी महाराजांच्या शिल्पांबद्दल बोलत होतो ना, हा जो गोजरा नावाचा किल्ला तिथे आहे, त्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचं अजून एक खांबावरती अश्वारूढ शिल्प गेलेलं आहे. सो अजून एक शिल्प आपल्याला या दक्षिण दिग्विजयामध्ये महाराजांचं दिसून येतं. सो हे 2 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. एका सरदाराच्या हाताखाली शिवाजी महाराजांनी काही फौज दिली आणि स्वतः शिवाजी महाराज हे पुन्हा जिंजीला आले. म्हणजे थोडक्यात त्यांनी तिथे बंदोबस्त केला. त्यांना समजलं की वेल्लोरचा किल्ला थोडा मुश्किल आहे, वेळ लागू शकतो, आपण इथे थांबण्यापेक्षा आपण आपली स्वारी पुढे चालू ठेवावी. अगदीच.
आणि मग शिवाजी महाराज जिंजीला आल्यानंतर हात धुवून शेर खानाच्या मागे लागले. आता शेर खानाची झाली पंचायत. शिवाजी महाराजांनी काय केलं तर शेर खानाच्या आजूबाजूच्या जेवढी काही गावं होती ती गावं उद्ध्वस्त करून टाकली. त्याच्यामुळे असं झालं की शेर खानाला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मिळणं शक्य नव्हतं. आता त्याला सपोर्ट मिळणार होता तो दुसरा म्हणजे फ्रेंचांकडून. बरोबर. मार्टिनचा जीव इकडे वर खाली होत होता. त्याला दिसत होतं की त्याने जेवढी पण इन्व्हेस्टमेंट शेरखानामध्ये केलेली आहे त्याने शेरखानाला काही कर्जाऊ पैसे सुद्धा दिलेले होते. सो त्याला आता सारखं ते टेन्शन की अरे पैसे कसे परत मिळणार, मी दिलेलं तर शेरखानाला पैसे ते काही परत मिळत नाही. आणि इकडे शिवाजी महाराज आलेत, ह्यांच्याही हातापाया पडायला हवं. कारण त्याने विचार केला उद्या जर शिवाजी महाराज ह्या सगळ्या प्रदेशाचे मुख्य झाले तर आपल्याला नंतर ह्यांच्या पाया पडायला लागेल, त्याऐवजी आत्ताच पाया पडून घेऊ. सो त्याने काय केलं की त्याने आपला एक ब्राह्मण म्हणजे अर्थातच वकील शिवाजी महाराजांकडे पाठवला. आणि मग त्या वकिलाने महाराजांची काही चर्चा केली. महाराज या सगळ्यांना व्यवस्थित ओळखून होते, त्यामुळे महाराजांनी आधीच 3 भेटी दिल्या त्या ब्राह्मणाला. आणि त्या 3ही भेटींमध्ये महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याला सांगितलं. एक म्हणजे महाराजांनी नापसंती व्यक्त केली की कुतुबशहाच्या प्रदेशावरती तुमचा मार्टिन जो हल्ले करतोय ते मला अजिबात आवडलेलं नाहीये, कारण कुतुबशहा हे माझ्यासाठी फारच आदराच्या स्थानी आहे. पुन्हा एकदा जे काही लोक म्हणतात की शिवाजी महाराजांनी काहीतरी लबाडी केल्यामुळे कुतुबशहाने आपलं सैन्य मागे बोलावलं होतं, त्यांना विरोध दर्शवणारं हे वाक्य आहे की शिवाजी महाराजांनी स्वतः सांगितलं की माझ्यासाठी कुतुबशहा फार आदरस्थानी आहे. आणि दुसरं म्हणजे नासिर मोहम्मदाचा एक किल्ला फ्रेंचांनी मदत करून शेरखानाने जिंकला होता, तर तेही शिवाजी महाराजांनी सांगितलं की असं कसा तुम्ही तो किल्ला घेतला वगैरे वगैरे. सो हे आणि काही गोष्टी त्या ब्राह्मणाच्या आणि शिवाजी महाराजांच्या पूर्ण डिस्कशनमध्ये आल्या. याच्यानंतर शेरखानाकडे स्वतः मार्टिन गेला. मार्टिनने त्याला पदोपदी सांगितलं की अरे तुझी कंडिशन खूप वाईट आहे बाबा, तुझ्याकडे सैन्य नाहीये, पण शेरखानाला सारखं वाटे की बेहलोल खान हा तिकडनं आपल्याला मदत पाठवणार आहे. आणि शिवाजी महाराजांनी काय ते पुन्हा एकदा जसे आपण जुन्या बहादूर खान बघितला, दिलेर खान बघितला, वेगवेगळे खान बघितले, तसाच हा सुद्धा की ज्याने असा विचार, शेरखान सुद्धा, की त्याने असा विचार केला की शिवाजी महाराजांमध्ये काही एवढी दम नाहीये, आपण त्यांना आरामात हरवू. त्याचा एक ब्राह्मण मंत्री होता, त्याने सुद्धा त्याला सांगितलं की छे काही काळजी करण्याचं कारण नाहीये. मार्टिन अगदी स्पष्ट लिहितो की ते चांगलेच घाबरलेले होते, पण त्यांनी त्यांची भीती दाखवली नाही. आता मार्टिनला कळलं की ह्यांच्याकडनं काही होणं नाही. मार्टिन तिथून निघून आला. त्याने हेही सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांचं जे पश्चिम बाजूला त्यांचं राज्य आहे ते राज्य सांभाळण्यासाठी त्यांना परत जायला लागेल, तर ते 2-3 महिन्यांहून जास्त वेळ थांबणार नाहीत. पण हे सांगूनही शेरखानावरती काही उपयोग झाला नाही. तो त्याच्या ब्राह्मण मंत्र्यांवरती जास्त अभिलाषा ठेवून होता की हेच आपली मदत करणार आहे. अखेर शिवाजी महाराजांनी शेरखानाची चांगलीच कोंडी केली. शेरखान तिरुवडी नावाच्या एका किल्ल्यामध्ये जाऊन लपला. त्या किल्ल्यामध्ये लपल्यानंतर शिवाजी महाराज ज्याला तिरुवडी किल्ल्याच्या जवळ आपली फौज घेऊन आले, त्यावेळेला हा ओव्हर कॉन्फिडंट शेरखान आपल्या सैन्याला घेऊन बाहेर आला. दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर आले. त्यावेळेला शेरखानाने, त्याला खूप कॉन्फिडन्स होता ना की आपलं सैन्य म्हणजे शिवाजी महाराजांची वाट लावणार, त्याने महाराजांच्या आघाडीवरती हल्ला करायला सुरुवात केली. आणि मार्टिन म्हणतो की शिवाजी महाराजांचं सैन्य जरा सुद्धा हल्लं नाही. हे पाहिल्यानंतर अर्थातच शेरखानाला कळलं की आपली काहीतरी चूक होते आणि त्याने पुन्हा एकदा आपलं सैन्य माघारी घ्यायला सुरुवात केली. पुन्हा एकदा मार्टिनने कितीही महाराजांना शिव्या दिल्या ना तरी काही ठिकाणी त्याला महाराजांचं कौतुक करावंच लागतं. तो म्हणतो की युद्धकुशल शिवाजी महाराजांनी शेरखानाची ही जी काही धावपळ चालली ती बरोबर हेरली. आणि मग शिवाजी महाराजांनी आपल्या घोडदळाला त्याच्या मागे पाठवलं. त्यावेळेला शेरखानाची एवढी फॅफॅ उडाली की तो स्वतःच्या तिरुवडीच्या किल्ल्यात सुद्धा परत जाऊ शकला नाही. क्या बात है. इथे तिरुवडीच्या किल्ल्यामध्ये शेरखानाचा सासरा होता, तो किल्ला लढवायला लागला. महाराजांनी लगेच त्या किल्ल्याला वेढा घातला आणि काही माणसं ही शेरखानाच्या पाठलागावर पाठवली. क्या बात है. मार्टिन पुन्हा इथे म्हणतो की जर शेरखान पकडला गेला तर ही युद्धच संपेल, हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी शेरखानाच्या मागे आपलं सगळं सैन्य पाठवलं. हा शेरखान एका अरण्यामध्ये शिरला. त्यांनी आपल्या 500 पठाणांना मागे ठेवलं. त्या 500 पठाणांनी मराठ्यांची थोडंसं युद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कळलं हेही काही होणं नाही. 500 घोडे, एक 10 हत्ती, बरेच उंट हे शिवाजी महाराजांच्या सैन्याला मिळाले. आणि शेरखान हा भुवनगिरी नावाच्या दुसऱ्या एका किल्ल्यात जाऊन लपला. अच्छा. हे साधारण झालं लेट जुलैच्या आजूबाजूला कधीतरी झालेलं आहे. आणि मग अखेर शिवाजी महाराजांनी या भुवनगिरीच्या किल्ल्यालाही वेढा दिला. तिथून अरियालूर नावाचं एक दुसरं जंगल आहे, तिथे जायचा शेरखानाचा प्लॅन होता, पण तिथेही त्याला जाता येईना.
शेवटी थकला भागला शेरखान किल्ल्यातनं बाहेर आला. त्याने शरणागती पत्करली. आपला सगळा मुलूक शिवाजी महाराजांना दिला. 20,000 होन देईन असं मान्य केलं. खंडणी. येस. आणि तो इतका भिकेला लागला होता की त्याच्याकडे 20,000 होन सुद्धा नव्हते. मग त्याचा थोरला मुलगा इब्राहिम खान ह्याला शिवाजी महाराजांकडे ओलीस ठेवलं आणि मग तो पैशाची व्यवस्था करण्यासाठी दर बदर की ठोकरे खाणे लगा असा करत करत तो त्या आरियालूरच्या अरण्यामध्ये निघून गेला. 6 महिन्यांनी नंतर त्याने ते 20,000 होऊन दिले. तोपर्यंत हा आपला इब्राहिम खान हा शिवाजी महाराजांच्या कैदेतच होता. अशा पद्धतीने शेरखानाचा पाडाव झाला. नासिर मोहम्मदाकडनं जिंजी आणि त्याच्याकडचा प्रांत मिळाला आणि शेरखानाकडनं वाली गंडापुरम आणि त्याच्या हाताखालचा सगळा मुलूक 20,000 होऊन आणि बऱ्याच काही गोष्टी जी काही लूट मिळाली ती सुद्धा मिळाली. आणि इथे अजून एक महत्वाची घटना, तिसरा शिवाजी महाराजांच्या स्वभावातला पैलू दिसून येतो आपल्याला. 2 डच राजदूत शिवाजी महाराजांना भेटायला आले. वाली गंडापुरमची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे फ्रेंच यांची वसाहत दक्षिणेमध्ये होती तशीच डचांची सुद्धा होती. हे डच अर्थातच शिवाजी महाराजांकडनं काही व्यापारी सवलती आणि अजून काही करार करावेत म्हणून त्यांना भेटायला आले होते. हे सगळे करार वगैरे सगळं ठीक आहे. शिवाजी महाराजांनी ह्या डचांना जी गोष्ट सांगितली ती गोष्ट ऐकली की आपल्या मनामध्ये इतका अभिमान भरून येईल ना की असं वाटेल की अरे वेळेच्याही पुढे जाऊन विचार करणारा हा राजा आहे. असं काय झालं प्रसंग तो? ह्या डचांना शिवाजी महाराजांनी निक्षून सांगितलं की इथे हा जो प्रदेश आहे ह्याच्यावरती आदिलशहाची आधी सत्ता होती. बरोबर. पण हा सगळा प्रदेश आता माझ्या हाताखाली आलेला आहे. ह्या प्रदेशातनं तुम्ही पुरुष आणि स्त्रियांना गुलाम म्हणून कैद करू शकत नाही. गुलामगिरीचा कायदा, गुलामगिरी बंदीचा कायदा. याशिवाय तुम्ही जर बाहेरनं कुठून गुलाम विकत घेतले असतील तर त्यांना तुम्ही ह्या प्रदेशातनं ट्रान्सपोर्ट करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. क्या बात आहे. शिवाजी महाराजांना माहिती होतं की ही साधी माणसं नाहीयेत. त्यामुळे पुढचं वाक्य महत्वाचं आहे. शिवाजी महाराज म्हणतात की जर एवढं सगळं तुम्हाला सांगूनही तुमच्या घरी किंवा अजून कुठे तुम्ही जर गुलाम ठेवलेत तर माझी माणसं तुम्हाला चांगला धडा शिकवतील. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी बरोबर ओळखलं होतं की इथे काय चाललंय. अगदी. आणि आज आपण म्हणतो की इंग्रजांची, अमेरिकेची, पाश्चात्य लोकांची, युरोपियनांची संस्कृती म्हणजे केवढी तरी पुढारलेली होती. हे डच, फ्रेंच, इंग्रज हे त्या काळामध्ये ह्या गुलामगिरीचा व्यवसाय अगदी उघडपणे करायचे. पहिला गुलामगिरी विरुद्धचा कायदा हा 1833 साली आला. त्याच्या कित्येक वर्ष, जवळजवळ 120-130 वर्ष आधी आपल्या राजांनी गुलामगिरी विरुद्धचा कायदा केला होता. आणि हे पाहिल्यानंतर का शिवाजी महाराज जाणता राजा हे आपल्याला अगदी व्यवस्थित कळून येतं. खरंच तू असं म्हणलास ना की त्यांचे वेगळे वेगळे पैलू बघायला मिळतात. हो. तर एवढी मोठी मोहीम, त्यातलं आता महत्वाचे जे दुश्मन म्हणूया की नासिर मोहम्मद, शेर खान यांचा तर त्यांनी महाराजांनी बंदोबस्त केला. आता महाराज निघाले परत यायला, रायगडावर यायला. तर आता ह्या सर्व मोहीम आता ऑलमोस्ट त्याचा आपण शेवट पाहूया. आणि महत्वाचं म्हणजे मला पाहायचं आहे की आपण पहिल्या भागात जे आपण म्हणालो की महाराजांनी कर्नाटक मोहीम का काढली, त्याच्या मागचे त्यांचे जे मेन उद्देश होते ते पूर्ण झाले का? नक्कीच. सो आता पूर्ण दक्षिण दिग्विजय ह्याचं जर कन्क्ल्युजन करायचं झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराजांनी दक्षिणीयांची पातशाही, दक्षिणीयांचे हाती राहावे हे करावे ह्यासाठी पुढाकार घेऊन कुतुबशहाला आपल्याशी जोडलं. दक्षिणेमध्ये मोठा प्रांत मिळवला. म्हणजे जर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातलं स्वराज्य पाहिलं तर त्याच्या जवळजवळ दुप्पट राज्य महाराजांनी ह्या 1-1.5 वर्षाच्या मोहिमेमध्ये मिळवलं. एक तर त्यांना भरपूर प्रदेश त्यांच्या हाताखाली आला. त्या प्रदेशामधनं मिळणारा जो कर होता त्याच्याने नक्कीच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची भरभराट होणार होती हे आपल्याला दिसून येतं. ह्याच्याशिवाय जिंजी सारखा मोठा किल्ला शिवाजी महाराजांच्या हातात आला. वेल्लोर यायला पुढे बराच अवशेष लागला. म्हणजे शिवाजी महाराजांनी मे किंवा जून मध्ये ह्या वेल्लोरला वेढा घातला होता 1677 आणि तो किल्ला जुलै 1678 म्हणजे जवळजवळ 13 महिन्यांनी शिवाजी महाराजांच्या हातात लागला. बापरे. यावरती अब्दुल्ला खान नावाचा एक हबशी होता. हबशी हे नेहमीच लढायला चिवट होते. हे आपल्याला सिद्दी जोहरच्या उदाहरणावरून कळून येतं की सतत मॉन्सून, पर्जन्य चालू असताना सुद्धा सिद्दी जोहरने आपले वेढे पन्हाळगडाच्या बाजूला टिकवून ठेवले होते. चिकट होते. हो. सो ही जमात प्रचंड चिवट, त्यामुळे त्याने 13 महिने एवढा चिवटपणा दाखवला आणि मग आतमध्ये काहीतरी रोगराई पसरल्यामुळे अखेर वेल्लोरचा किल्ला त्यांना शिवाजी महाराजांना द्यायला लागला.
पण वेल्लोरचा किल्ला, त्याचं जसं सभासदांनी वर्णन केलंय की इतका अभूतपूर्व कोट हा शिवाजी महाराजांच्या हातात आला. जिंजीचा एवढा मोठा किल्ला, ज्याला पुढे ऐतिहासिक महत्व खूप आहे, तो शिवाजी महाराजांच्या हातात आला. कुतुबशहा एक मित्र शिवाजी महाराजांना मिळाला. अजून एकदा काही गोष्टी सांगायच्या झाल्या म्हणजे, जे पत्र मगाशी मी व्यंकोजी राजांना लिहिलंय असं शिवाजी महाराजांनी म्हटलं, त्या पत्राच्या शेवटी शिवाजी महाराज व्यंकोजी राजांना सुद्धा सांगतात की तुम्हाला 3 लक्ष होनांचा प्रदेश मी माझ्याकडनं देईन. जर तुम्हाला माझ्याकडचा 3 लक्ष होनांचा प्रदेश नको असेल तर कुतुबशहाला सांगून त्याच्याकडचा 3 लक्ष होनांचा प्रदेश मी तुम्हाला देईन. हे बघून सुद्धा आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांनी फसवलं म्हणून कुतुबशहा शिवाजी महाराजांपासून लांब गेला. ही निव्वळ हा एक तर्क आहे आणि तो चुकीचा आहे. कारण उगाचच शिवाजी महाराज एवढ्या कॉन्फिडेंटली व्यंकोजी राजांना सांगणार नाहीत की 3 लाखाचा प्रदेश मी तुला कुतुबशहाकडनं घेऊन देतो. सो असा एक मनुष्य, असा एक सुलतान शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी जोडला, ज्याचा उपयोग पुढे जाऊन मराठ्यांच्या स्वातंत्र्य समरातही झाला. आणि एवढी मोठी मोहीम करून मे 1678 शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यात परत आले. स्वराज्य हे मोरोपंत पिंगळे आणि अनाजी पंत ह्यांच्या हाताखाली देऊन शिवाजी महाराज जवळजवळ, आता आपण बघू की 1676 ऑक्टोबर यावेळेला शिवाजी महाराज निघाले आणि ते मे म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षांनी स्वराज्यात परत आले. इथपर्यंत स्वराज्यावरती कुठलंही संकट आलं नाही आणि ते संकट न येता सुद्धा शिवाजी महाराजांनी इकडे मोठा प्रदेश मिळवला. सो हे सगळं यश एकत्र घेऊन शिवाजी महाराज ह्या दक्षिण दिग्विजयाच्या पूर्ण मोहिमेची सांगता करून आपल्या राज्यात परत आले. क्या बात आहे. नाही, खरंच रे, म्हणजे मला वाटतं ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली ही शेवटची मोठी मोहीम, महत्वाची मोहीम आणि दूरदृष्टी असलेल्या अशा शिवाजी महाराजांची ही विजन म्हणा किंवा तू आता मगाशी म्हणाल्याप्रमाणे की पहिला हा अँटी स्लेव्हरी लॉ, ज्याला आपण म्हणूया की गुलामगिरी विरुद्ध कायदा, हा जो कायदा आहे, हा कायद्याबद्दल तू आम्हाला सांगितलंस. त्यांना फ्रेंचांबरोबर बोलणी कराव्या लागल्या, पोर्तुगीज लोकांबरोबरचे अनुभव आले आणि वेगळ्या वेगळ्या मंदिरांमध्ये महाराजांनी जाऊन आशीर्वाद घेतले. त्यांच्या काही शिल्प तिथे झाल्या. म्हणजे किती काय काय वेगळे वेगळे महाराजांना प्रसंग, त्यांचे वेगळे वेगळे पैलू आपल्याला समजले. मस्त सुयोग, खूपच छान माहिती दिली. आणि सर्व व्ह्युअर्स जे आतापर्यंत आपल्या बरोबर हा व्हिडिओ पाहतायत, तुम्हाला नक्की हा एपिसोड आवडला का हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील, जे तुम्हाला काही डाऊट्स असतील की अरे ह्याचं काय झालं, त्या विषयाबद्दल काय, हा गैरसमज काय होता, हा तुम्ही आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आम्ही प्रयत्न करू की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊया. हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत आमच्याबरोबर पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.